पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी याची भेटी, जिही हरी धरिला मणी, दिले संसारासे पाणी. कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, ऐसी याची बोले वाचा, जिही हरी धरिला मणी, दिले संसारासे पाणी. तुका म्हणे त्याचे भेटी, तुका म्हणे त्याचे भेटी, होय संसाराची तुटी, जिही हरी धरिला मणी, दिले संसारासे पाणी. यौंत प्रवेश मम वाचमिमां प्रसूता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, हो दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. हरिज्ञानम मोह विनाशकम, भगवता पार्थाय प्रोक्तम रणे. गुह्यम तत्परमं हिताय जगतो यस्याच स्पष्टीकृतम्. हरिज्ञानेशन सलिलया विकथिता, देशीय भाषा सुया. यावच्चंद्र दिवाकरो विजयतां, सा नाम ज्ञानेश्वरी. शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यब्जमगत व्यापिनीं, विना पुस्तक धारिणीं अभयदां, जाढ्यन्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिका विदधति पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदाम्. नीलाम्बुज श्यामल कोमलांगम्, सीता समारोपित वामभागम्. पाणो महासायक चारुचापम्, नमामि रामं रघुवंशनाथम्. सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गम्, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वम्. महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेच केले, न त्यागी ते दिव्य लोकासी नेले.
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावलिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐसी याची भेटी जिही हरी धरिला मणी दिले संसारासे पाणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्य मूर्ती जगत वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडे याचना करतायत. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी परमात्म्याकडे 3 प्रकारच्या याचना केल्या आहे. पहिली याचना आहे पुण्य काय आहे. दुसरी याचना आहे ते कुणाच्या पदरात पडतं. आणि तिसरी याचना आहे असा कोण भाग्यवान आहे. प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये 2 याचना आहेत आणि तृतीय चरणाच्या पूर्वार्धामध्ये 1 याचना आहे. आणि या 3ही प्रश्नांच्या उत्तरासाठीच ह्या याचना आहेत. विठ्ठल पुण्य हा प्रश्न आहे म्हणजे पुण्य काय आहे. कोणा गाठी हा दुसरा प्रश्न आहे म्हणजे ते पुण्य कुणाच्या पदरात पडतं. आणि हे पुण्य प्राप्त करण्यासाठी असा कोण भाग्यवान आहे, कोण हा भाग्याचा, हा तिसरा प्रश्न आहे. आणि याचंच यथार्थ चिंतन आपल्याला या अभंगाद्वारे करायचं आहे. विठ्ठल विस्तृत चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय श्री निवृत्तीनाथ महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने अर्थात वैकुंठवासी परमपूज्य ब्रह्मलीन हरिभाऊ महाराज पाटील भाऊंच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्तिपरायण एकनाथजी महाराज पौळ यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने व तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या अमोल अशा सहकार्याने सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्ताने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या द्वितीय दिनाची कीर्तन सेवा आदरणीय महाराजांच्या आज्ञेतून व तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमातून मज पामराला प्राप्त झालेली आहे. भगवान परमात्मा श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सेवेकरिता उपस्थित सर्वच गुणीजन कलाकार गायक वृंद, त्यामध्ये संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्तिपरायण आदरणीय माझे वडील
या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण मुकेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे व सर्व संस्थेतील विद्यार्थी. त्याचप्रमाणे मृदुंगाला ज्यांची साथ आहे माझेच मोठे बंधू हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज सुरवसे आणि मृदुंगाचारी हरिभक्तीपरायण लखुल महाराज, लखुल महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे वय लहान पण कीर्ती महान म्हणून जिच्याकडे बघितलं जातं माझी भाची आहे. खूप लहान वयामध्ये अतिशय सुंदर कीर्तन करते हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी दिदी ते या ठिकाणी उपस्थित आहे. व तुम्ही देवमान्य सर्व श्रोतृवर्ग, पुरुष वर्ग, मातृवर्ग सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमासाठी ज्यांची शूटिंग आहे, एक महाराष्ट्रातील नावाजलेला चॅनल म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं तो गजर हरी नामाचा या चॅनलचे या ठिकाणी शूटिंग चालू आहे. चॅनलचे मालक या ठिकाणी नाव काय, बापू महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो व तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हा पुण्यतिथी सोहळा आहे. शास्त्र नेमाप्रमाणे परमात्म्याचा जन्मोत्सव होतो, कारण त्याचा जन्म दिव्य असतो, अजन्म असतो. जन्म कर्म च मे दिव्यम मेवम यो वेत्ति तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवान सांगतात माझ्या दोन गोष्टी अतिशय दिव्य आहेत. माझा जन्म दिव्य आहे आणि माझं कर्म दिव्य आहे. नमाम कर्माणि लिंप्यन्ते, म्हणजे मी कर्म करतोय परंतु मी कुठल्याच कर्माशी संबंधित नाही. मी जन्म घेतोय परंतु मी जन्माशी संबंधित नाही. माझे अजत्व जन्मणे अक्रियताची कर्म करणे. परमात्म्याचा जन्मोत्सव होतो. श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा होतो. श्री नाथ महाराजांची षष्ठी होते म्हणजे जलसमाधी सोहळा आहे. तो तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. या सृष्टीमध्ये एक कुटुंब असं आहे की त्या कुटुंबामध्ये 14 व्यक्ती होते आणि त्या 14ही व्यक्तींनी एकाच वेळी परमात्म्याच्या महाद्वारामध्ये संजीवन समाधी घेतली. ते कुटुंब कोणाचं होतं? नामदेव महाराजांचं. किती पवित्र कुटुंब असेल. म्हणजे संतांचा समाधी सोहळा होतो आणि आयुष्यामध्ये जे पुण्य कर्म करतात आणि इतरांनाही त्या मार्गाचं मार्गदर्शन करतात अशा पवित्र पुण्यात्म्यांचा, पवित्र महात्म्यांचा पुण्यतिथी सोहळा होतो. या ठिकाणी गुरुजींचा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे आणि या अतिशय पवित्र पुण्यवान शरीराच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आजचं चिंतन आहे बरं का. हे चिंतनासाठी चिंतन आहे. आयुष्यभर ज्यांनी चिंतनच केलं त्यांचं सुद्धा चिंतन असतं आणि त्यांचं केलेलं चिंतन हे परमात्म्याला सुद्धा फार आवडतं. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडू सुता ते मानू परमदेवता आपुली मी. आपण जर एखाद्या पवित्र शरीराचं चिंतन केलं, भगवंताच्या भक्ताचं जर आपण चिंतन केलं तर परमात्मा आपल्याला देव समजतो. ते मानू परमदेवता आपुली मी. याला पुण्यतिथी सोहळा म्हणतात. आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. भगवान सांगतात माझ्या भक्तांच्या चरित्राचं जे गुणानुवाद करतात ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. आपण स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची सेवा करू शकत नाही, कारण जोग महाराज गेल्यानंतर आपण जन्माला आलेलो आहे.
परंतु आपण त्यांचं केलेलं चिंतन, त्यांच्या चरित्राचं चिंतन ते स्वतः करणं आणि इतरांना सांगणं ही सुद्धा त्यांची एक प्रकारची काय आहे, सेवाच आहे ना. आणि हे जो करतो तो परमात्म्याला फार आवडतो. आपल्याला जर पुण्य हवं असेल तर ज्यांनी आयुष्यात पुण्यच केलं त्या पुण्यात्म्यांचं स्मरण करणं म्हणजे पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. हे पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे हा एक प्रकारे त्या महात्म्यांचा काय आहे, सांभाळच आहे ना. भगवान श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर चिंतन सांगतायत. या लागी प्रमाद जन जो करी भक्त संरक्षण, देवकी वसुदेवाची आण त्याचे रक्षण मी करी. भगवान सांगतात जो कोणी महात्म्यांसाठी पुण्य करतोय, जो कोणी साधकांसाठी पुण्य करतोय, महात्म्यांचा जो कोणी सांभाळ करत असेल, जो कोणी त्यांचं चिंतन करत असेल, देवकी वसुदेवाची आण, भगवान आई वडिलांची शपथ घेऊन सांगतायत त्याचे रक्षण मी करी, मी त्यांचे रक्षण करतो. आयुष्यभर ज्यांनी पुण्यच केलं त्या पुण्यात्म्यासाठी जर भगवान आपल्या आई वडिलांची शपथ घेत आहेत तर ते पुण्य काय असेल, कोणतं पुण्य असेल ते. आणि हीच प्रश्नार्थिक याचना जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ओ सांगतात. कोण पुण्य कोणा कोण पुण्य कोणा हे कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी. हे कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी. जासी आई सियाची भेटी, जाची आई सियाची भेटी, ओ जाची आई सियाची भेटी. जी हारी धरिला मने, जी हारी धरिला मने. जासी आई सियासी भेटी, जासी आई सियासी भेटी, ओ जासी आई सियासी भेटी. जी हारी धरिला मनी, जी हारी धरिला मनी. कोण पुण्य कोण गाठी, जासी ऐसियाची भेटी, जासी ऐसियाची भेटी, जासी ऐसियाची भेटी. कोण पुण्य कोण गाठी, जासी ऐसियासी भेटी, जासी ऐसियासी भेटी, जासी ऐसियासी भेटी. टाळी वाजवा जरा गायकांकरता. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसी याची भेटी. या सृष्टीमध्ये दोनच गोष्टी आहे, एक पुण्य आणि दुसरं पाप.
आता यामध्ये आपण कुठे बसतो याचाही विचार आपल्यालाच करावा लागेल ना. करा म्हणून हा विचार ठाईचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारायांचा याचनार्थी प्रश्न आहे, कोण पुण्य. काही प्रश्न ही भयानक असतात, त्याची उत्तरही भयानक असतात. काही प्रश्न दिसायला अवघड असतात पण त्याची उत्तरही सोपी असतात. काही प्रश्न दिसायला सोपी असतात पण त्याची उत्तरही फार अवघड असतात. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, 200 में से 200 गए बचे कितने? तो म्हणतोय 0. इतका सोपा प्रश्न असता तर मी विचारलाच नसता ना. काही प्रश्न दिसायलाही अवघड असतात, दिसायला जरी सोपी असली परंतु त्याची उत्तरही फार अवघड असतात. 200 में से 200 गए बचे कितने? 198. म्हणजे काही प्रश्न दिसायला सोपी असली तरी त्याची उत्तरही अवघड असतात. तसं या अभंगामध्ये जे 3 प्रश्न आहे त्यातील पहिल्या प्रश्नाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्याला नाही चिंतन करायचं, जगद्गुरु तुकोबाराय त्याचं चिंतन करतायत. तो प्रश्न त्यांना पडलेला आहे, कोण पुण्य, म्हणजे पुण्य काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, इराणी व्हावा भार माथा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तेची झाला अंगे तुका आता. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? एका प्रमाणात मी तुम्हाला सांगतो, चाली दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून. या देवा, तुला तुझं कल्याण करायचं असेल तर मला दंडवत घाल. आणि त्याच क्षणी परमात्म्याने तुकोबारायांना दंडवत घातलेला आहे. आणि त्याच क्षणी तुकोबाराय परमात्म्याला आशीर्वाद देत आहेत, हागे देवा आमुचा आशीर्वाद, नांद आमुच्या भाग्याने. एवढे अधिकार संपन्न असलेले तुकोबाराय, ज्यांना वेदाचा अर्थ माहिती होता, पाहिली पुराणे धांडोळिली दर्शने, ज्यांना शास्त्र माहिती होतं, ज्यांना उपनिषद माहिती होते, ज्यांना पुराणे माहिती होते, ज्यांना देव माहिती होता, ज्यांना संत माहिती होते, ज्यांना मी कोण आहे हे माहिती होतं, परंतु या अभंगातील जे 3 प्रश्न आहे ते त्यांना माहिती नव्हते. कोण पुण्य, कोणा गाठी आणि कोण हा भाग्याचा. जगद्गुरु तुकाराम महाराज गमतीने किंवा विनोदाने हा अभंग लिहित नाही. आपल्या द्वारामध्ये एखादा याचक आला, ओम भवती भिक्षां देई, तो गंमत म्हणून भिक्षा मागतो का हो? नाही ना. त्याला त्या भिक्षेची काय आहे, गरज आहे. म्हणजे एक प्रकारची त्याची ती काय आहे, याचना आहे. तसं या अभंगाच्या पहिल्याच पदामध्ये याचना आहे, कोण पुण्य. हे कोण विचारतंय? याकरिता तुकोबारायांचा पूर्ण इतिहास आपल्याला पाहावा लागेल. तुकोबारायांचं जे पुण्याचं शरीर आहे ते या जन्माचंच नाही बरं का, तर जेव्हापासून परमात्मा आकारी झाला त्याच्या आकाराबरोबर तुकोबाराय होते. मागे जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. देवाच्या बरोबर येणं आणि देवाच्या बरोबर जाणं असं तुकोबारायांचं शरीर आहे. आपण कुणाबरोबर येतो, कुणाबरोबर जातो, कुणा शेजारी बसतो यावर आपला परमार्थ आधारित आहे बरं का. कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कोण होते? भक्त प्रल्हाद होते. संप्रदायामध्ये जी भक्त मालिका आहे त्या भक्त मालिकेमध्ये भक्त प्रल्हाद हा सर्वोत्तम स्थानावरती आहे. आपल्या अध्यात्मातील जो धर्म आहे तो भागवत धर्म आहे. आणि त्या भागवत धर्मामध्ये भक्त प्रल्हाद हा प्रथम स्थानावरती आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगदा अर्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी माम परम भागवतान स्मरामी. ही जी श्रेष्ठ भक्त मालिका आहे त्या भक्त मालिकेमध्ये भक्त प्रल्हाद
हा प्रथम स्थानावरती आहे. भक्त प्रल्हादासाठी एक स्वतंत्र अवतार आहे. आतापर्यंत भगवान विष्णूंची किती अवतार झाली आहे? 9 अवतार झाली आहे. आणि त्या 9 अवतारांपैकी 3 अवतार हे भक्त प्रल्हादाच्या घरात आहे. वामन अवतार, नरसिंह अवतार आणि वराह अवतार, हे 3ही अवतार भक्त प्रल्हादाच्या घरात आहे. किती पवित्र शरीर असेल भक्त प्रल्हादाचं. या सृष्टीमध्ये बळी आणि भक्त प्रल्हाद हा सर्वोत्तम भक्त आहे. वर्षामध्ये जे 29 उपवास आहे, त्या 29 उपवासांपैकी 2 उपवास हे भक्त प्रल्हादाच्या घरामध्ये आहे. वामन जयंती आणि नरसिंह जयंती. म्हणजे कृतयुगामध्ये तुकोबाराय कोण होते? भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये तुकोबाराय कोण होते? अंगद होते. द्वापार युगामध्ये तुकोबाराय उद्धव होते. किती पवित्र शरीर आहे त्या उद्धवाचं. ज्या उद्धवासाठी एका पवित्र ग्रंथाची निर्मिती झाली तो म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. म्हणजे द्वापार युगामध्ये तुकोबाराय उद्धव आणि कलियुगामध्ये तुकोबाराय कोण होते? हो जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा घेतोनिया. संप्रदाय सकळाचा घेतोनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा देखोनिया. संप्रदाय सकळाचा देखोनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. नाथ संप्रदायाचा आरंभ कोणापासून झाला हा आपला विषय नाही. दत्त संप्रदायाचा आरंभ कोणापासून झाला हाही आपला विषय नाही. स्वरूप म्हणजे आनंद संप्रदायाचा आरंभ कोणापासून झाला हाही आपला विषय नाही. चैतन्य संप्रदायाचा आरंभ कोणापासून झाला हाही आपला विषय नाही. पण आपण आज जे भजन करतोय, कलौ तत् हरी कीर्तनात जे कीर्तन करतोय, कीर्तन श्रवण करतोय, या संप्रदायाचा आरंभ म्हणजे श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. संप्रदाय सकळांचा येथून या. हा सर्व विस्तार मी आपल्याला का सांगितला? तर सृष्टीच्या उपक्रमापासूनच पुण्य करणारे तुकोबाराय परमात्म्याकडे याचना करतायत. कोण पुण्य? तुकोबारायांचा अशाच प्रकारचा अजून एक अभंग आहे. कोण पुण्य यांचा होईल सेवक. म्हणजे हा पुण्य शब्द किती भयानक असेल, किती पवित्र असेल की त्याचं चिंतन हे परमात्म्याशिवाय होऊ शकत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. या नामामध्ये एक वेगळी फलश्रुती आहे. पुण्याची पूर्ण फलश्रुती ही परमात्म चिंतनामध्ये आहे, परमात्म दर्शनामध्ये आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एका वाक्यात उत्तर द्या. पुण्य काय आहे? मी घरी जाऊ का? सांगा पटकन. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. दुसऱ्यावर उपकार करणं याला काय म्हणतात? पुण्य म्हणतात. आणि दुसऱ्याला त्रास देणं याला काय म्हणतात? पाप म्हणतात. आता शुद्ध पुण्य काय आहे? एका प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगतो. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य होते. शुद्ध पुण्य जयामध्ये
जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणजे ज्या क्रियेमध्ये केवळ परमात्मा आहे त्या क्रियेला काय म्हणतात? शुद्ध पुण्य म्हणतात. परमात्मा हेच पुण्य आहे, त्याचं चिंतन हेच पुण्य आहे, त्याचं स्मरण, त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची पूजा हेच पुण्य आहे. पूजा केल्यानंतर परमात्म्याला प्रसाद द्यायचा की देव आपल्याला प्रसाद देतो? आपण 1 महिनाभर कुठे सर्व्हिस केली, ज्याच्याकडे सर्व्हिस केली त्याला पगार देतो की त्याच्याकडून पगार घेतो? त्याला पगार देतो, त्याच्याकडून पगार घेतो. तसा माझा प्रश्न काय होता? पूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर त्याच्याकडून प्रसाद घ्यायचा की त्याला द्यायचा? तयाचेनी पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. आपण जर परिपूर्ण अवस्थेमध्ये त्या परमात्म्याची पूजा केली तर तो परमात्मा प्रसन्न होऊन आपल्याला काय देतो? प्रसाद देतो. वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. पसाय तया या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पूज्यते पूजक पूजन स्वभाव अंती ब्रह्मा मेव ब्रह्मा माझी. युगानुयुग पुण्य करणारे तुकोबाराय परमात्म्याला विचारतायत पुण्य काय आहे, कोण पुण्य? याचा अर्थ तुकोबारायांना त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये परमात्मा हवाय, त्यांच्या प्रत्येक साधनेमध्ये त्यांना परमात्मा हवाय. गाथ्यामध्ये जे अभंग आहे ते तुकोबारायांचे आहे का परमात्म्याचे आहे हो? याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर तुकोबारायांच्या मुखामधून जे अभंग निघाले ती शब्द तुकोबारायांची होते का परमात्म्याची होते? क्षर अक्षरा वेगळा तुका होऊन निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. अभंग बोलता अभंग झालो स्वरूपी मिळालो अभंगाची. ज्या क्रियेमध्ये परमात्मा आहे त्या क्रियेला केवळ पुण्य म्हणतात, मग ती कुठलीही क्रिया असो. या सृष्टीमध्ये एक स्त्री अशी होती की तिच्याकडून दररोज घडणारी क्रिया ही अतिशय वाईट होती. जगताच्या दृष्टीने तिची ती क्रिया म्हणजे पाप, पण त्या पापात्मक क्रियेमध्ये सुद्धा तिला परमात्म्याच्या चरणावरती स्थान मिळालं. ती वेश्या होती, वेश्यागणिका होती. तिचा व्यवसाय वेश्या होता, तिचं उदरनिर्वाह त्यावर होतं. पण त्याही अवस्थेमध्ये ती फक्त परमात्म्याचं चिंतन करत होती आणि त्यामुळे तिला पाप न लागता पुण्य लागत गेलं. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. ज्या क्रियेमध्ये केवळ परमात्मा आहे त्या क्रियेला शुद्ध पुण्य म्हणतात. विठ्ठल एक आहे पापात्मक पाप, एक आहे पुण्यात्मक पाप आणि एक आहे पुण्यात्मक पुण्य. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. तुकोबारायांना जे पुण्य हवं होतं ते पुण्यात्मक पुण्य हवं होतं. तुकोबारायांकडे जी संपत्ती होती ती पुण्य संपत्ती होती. संपत्ती सुद्धा 3 प्रकारची आहे. एक संपत्ती, एक दैवी संपत्ती आणि एक पुण्य संपत्ती. आपली पत्नी, आपले मुलं बाळ ही संपत्ती आहे. आपल्या घरामध्ये जे देवघर आहे, जी तुळस आहे, जी गाय आहे ती दैवी संपत्ती आहे. आणि आपले आई वडील, आपल्या घरामध्ये जी ग्रंथ संपदा आहे, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी ही पुण्य संपत्ती आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. तुकोबारायांचं जीवनच पुण्य होतं आणि ते केवळ स्वतःसाठी नव्हतं, ते परमात्म्यासाठी होतं. केवळ परमात्म्यासाठीही नव्हतं तर ते परोपकारासाठी होतं. म्हणून तुकोबारायांना प्राप्त झालेला परमात्मा, त्या परमात्म्याचं तुकोबारायांना संपूर्ण विश्वासाठी दान करायचं होतं.
दिसो परतत्व डोळा माझी विश्व. म्हणजे संपूर्ण विश्वाला परतत्वाची दृष्टी हो, परमात्म्याचं दर्शन हो. पाहो सुखाचा सोहळा माझी विश्व. संपूर्ण विश्वाला सुखाचा सोहळा प्राप्त हो. रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. संपूर्ण विश्वाला परमोच्च ज्ञानाची प्राप्ती हो, याकरिता तुकोबाराय परमात्म्याकडे याचना करतायत. कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसी याची भेटी. तपे दाणे व्रते गोविंद पै भेटे, परी साधून भेटे भाग्याविन. तपाने दानाने व्रताने परमात्म्याची प्राप्ती होते, परंतु संतांची प्राप्ती होणं अवघड आहे. त्याकरिता भाग्यच असावं लागतं. परी साधून भेटे भाग्याविन. आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली संत संगती हे आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम भाग्य आहे. निमिषार्ध संत संगती वास कल्पांती पावती. एक क्षण जरी त्या महात्म्याचा संग आपल्याला लागला तरी आपलं जीवन हे कृतार्थ होतं. तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी सांगतायत, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. तुझ्या चरणांची सेवा आणि तुझा विसर न पडावा याकरिता प्रथम जी मागणी करतायत ती संत संगतीची करतायत. तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल ज्या वेळेस माऊली ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले त्यावेळेस माऊली 19 वर्षाचे होते. सकाळची वेळ. माऊली पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करत होते. अतिशय सुंदर असं ते शरीर, तेजपुंज असे ते शरीर, आणि त्यामध्ये परमात्म्याचं चिंतन आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. या चिंतनामध्ये चाललेले माऊली. प्रदक्षिणा रोडवर एक महाल होता आणि त्या महालामध्ये एक अतिशय सुंदर वेश्या होती. तिचं सहज लक्ष प्रदक्षिणा करत असलेल्या माऊलींच्या शरीरावरती गेलं. माऊलींना बघता क्षणीच ती माऊलींवरती मोहित झाली. इतका सुंदर मुलगा तिने तिच्या आयुष्यात कधीही पाहिला नव्हता. ती मनात विचार करू लागली, काय तेज आहे या मुलामध्ये. हा स्वर्गातील बाळ तर नाही ना, हा चंद्र सूर्य तर नाही ना, कारण इतकी सुंदरता ही जीव शरीरामध्ये असूच शकत नाही. पण तिला काय माहिती, माऊलींचं शरीर हे शरीर नव्हतं, ते कैवल्य होतं. तो कैवल्याचा पुतळा होता. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माऊलींचं शरीर हे कैवल्य होत. ती वेश्या आतापर्यंत सर्वोत्तम सुंदर ही स्वतःला समजत होती, परंतु माऊलींचं शरीर बघितल्यानंतर ती स्वतःचं शरीरही विसरली. याला संत दर्शन म्हणतात. तिला हवं होतं माऊलींचं शरीर. ती महालामध्ये होती. तिथून पळत खाली आली आणि प्रदक्षिणा करत असलेल्या माऊली तिने सरळ त्या माऊलींचा हात धरला. ते सुंदर शरीर तिला महालामध्ये न्यायचं होतं, पण काय शक्ती होती माऊलींच्या हातामध्ये. माऊलींच्या शरीराचा स्पर्श होता क्षणीच तिच्या शरीरातील काम नष्ट झाला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची दृष्टी झाली. एका क्षणात ती वेश्या देव झाली. माऊलींचा हात कधी सुटला हेही तिला समजलं नाही. चिंतन करत करत माऊली पुढे निघून गेले. परिपूर्ण आनंद रूप झालेली ती वेश्या त्याच जागेवरती चिंतन करू लागली. श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि चिंतन करत करत ती आपल्या महालामध्ये नाही गेली, तर ती सरळ पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेली. तिचं शरीर देव झालं होतं. ती पूर्ण माऊली झाली होती, केवळ चिंतन झाली होती. तिने सरळ पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं. ते मस्तक तिने तिथून बाजूला काढलंच नाही. जवळ जवळ 15 मिनिट ते मस्तक पांडुरंगाच्या चरणावरती होतं. पुंडलिक रायाने प्रमाणभूत केलेली मूर्त होती ती, आणि ती मूर्त त्या मस्तकाचं चिंतन करू लागली, त्या शरीराचं चिंतन करू लागली. परमात्म्याने तिच्या शरीराचं चिंतन केलं, तर तिने आपल्या शरीराचा त्याग केला होता. तिचा मृत्यू झाला होता. 28 युगांपासून ती मूर्ती त्या ठिकाणी विटेवरती उभी आहे, पुढेही राहणार आहे. परंतु त्या मूर्तीच्या चरणावरती जाणार या सृष्टीतील ते एकमेव शरीर आहे. मागेही कोणी गेलं नाही आणि पुढेही कोणी जाणार नाही. परमात्मा खाली वाकला. परमात्म्याने तिला आपल्या हातामध्ये उचलून घेतलं, विटेपासून घेऊन थोडासा बाजूला गेला, तिला खाली ठेवलं. ती प्रेतरूप झाली होती. परमात्म्याने एका वृक्षामध्ये तिचं परिवर्तन केलं. प्रेतरूप झालेली ती वेश्या वृक्षरूप झाली होती. परमात्म्याने तिला नमस्कार केला आणि एक वर दिला की प्रथम तुझं दर्शन होईल आणि मग माझं दर्शन होईल. या दिव्य अवस्थेला प्राप्त झालेली ती वेश्या, या परिपूर्ण अवस्थेला, अलौकिक अवस्थेला प्राप्त झालेली ती वेश्या, त्यावेळेस त्या वृक्षाच्या मुखातून एक उद्गार बाहेर निघाले. कारण ती सामान्य वेश्या नव्हती, ती कान्होपात्रा होती. ती म्हणाली, धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. तिला हे जे दिव्यत्व प्राप्त झालं ते परमात्म्याकडून, पण ती धन्यता कोणाला देते? माऊलींना देते. कारण ती जी देव झाली होती तो माऊलींचा स्पर्श होता. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शनी प्रशस्तीची ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मी भावो, भ्रांतासिये याला ज्यासी आईस याची भेटी म्हणतात. आणि शेवटी हा प्रश्नच ठरला, कोण पुण्य कोणा गाठी? विठ्ठल त्या वेश्येला ते दिव्यत्व प्राप्त झालं. असं काय पुण्य तिच्याकडे होतं? त्याला एकमेव कारण, तिला एक सुंदर शरीर मिळालं. कोणाचं? माऊलींचं. म्हणजे महात्म्यामध्ये ही जी स्थिती असते ना, त्या स्थितीच्या बाबतीत परमात्मा सुद्धा कमी पडतो. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. परमात्म्याच्या ज्ञानाने अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला होता. अर्जुन मुळातच सुमन आणि शुद्धमती होता, पण त्याच देवाने दुर्योधनालाही बदलवण्याचा प्रयत्न केला ना. ज्या वेळेस परमात्मा दुर्योधनाला बोध देत होते, त्याला उपदेश करत होते, त्यावेळेस दुर्योधन स्पष्ट बोलला होता, तू काय मला देव धर्म सांगतो? मलाही देव धर्म समजतो ना. जानामी देवो नचमे प्रवृत्ती, जानामी धर्मो नचमे निवृत्ती, केनापी देवो हृदय सन्निविष्टो. काय म्हणतोय दुर्योधन परमात्म्याला? तू काय मला देव सांगतो? मलाही देव समजतो ना. जानामी देवो, पण नचमे प्रवृत्ती, माझी प्रवृत्ती होत नाही. तू काय मला धर्म सांगतो? मलाही धर्म समजतो ना. जानामी धर्मो, पण नचमे निवृत्ती, मी माझ्या वृत्तीपासून वेगळा होऊ शकत नाही. केनापी देवो हृदय सन्निविष्टो, माझ्या हृदयातील जो देव आहे तो मला जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे मी वागेल. म्हणजे देवाला दुष्ट बदलवता नाही आला. माधवो भक्त वत्सल हा, पण साधवो दिन वत्सल हा. साधूंना दिन वत्सल बदलता येतात.
याला कारण महात्म्यामध्ये एक वेगळं रूप असतं. जगतामध्ये जो बदल घडतोय, आपल्या वृत्तीमध्ये जो बदल घडतोय, ती शक्ती परमात्म्याने महात्म्यांच्या रूपामध्ये दिलेली आहे. दोई ठाई तुका नाही पडू देत चुका. महात्मे हे शरीरामध्ये दिसतात, संसारात दिसतात, जगतात दिसतात, पण ते त्यासाठी नसतात, त्याहून वेगळे असतात. जसं कमळाचं पान पाण्यामध्ये राहून पाण्यापेक्षा कसं असतं, अलिप्त असतं. अलिप्त कमळ जळी जैसे नत्वम देहो नेंद्रियाणी न प्राणो न मनो न धी. म्हणजे प्राणाचा संबंध असताना देखील प्राणापासून वेगळं, याला प्राण अपान गती म्हणतात. हे महात्म्यांचं रूप आहे. ते जगतात दिसतात, पण जगत ब्रह्मरूप करण्यासाठी. ते शरीरामध्ये दिसतात, पण शरीर ब्रह्म करण्यासाठी. याला कारण महात्म्यांच्या शरीरामध्ये फक्त परमात्माच असतो. तो परमात्मा सोडून ते दुसरं काहीही जाणत नाही. एकची उरले काया वाचा मना आनंद भुवना माझी त्रय. आणि यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एक अलौकिक शक्ती असते, आणि त्याच अलौकिक शक्तीचं चिंतन, त्याच अवस्थेचं चिंतन, स्थितीचं चिंतन श्री जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या ध्रुवपद. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या ध्रुवपदामध्ये तुकोबाराय सांगतायत,
जिही हरी धरिला मणी दिले संसाराचे पाणी. या चरणावरती आपण एक सुंदर दृष्टांताचं चिंतन करूया. शबरी माता सर्वांना माहीत आहे. ती शबरी माता एका वनामध्ये राहत होती. ती एकटीच राहत होती आणि त्या वनामध्ये मातंग ऋषींचा आश्रम होता. आणि ते मातंग ऋषी इतके त्यागी होते की त्यांच्या आश्रमामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. स्त्रियांना तर ते स्पर्शही करू देत नव्हते. आणि याचं ज्ञान शबरी मातेला सुद्धा होतं. परंतु त्या शबरी मातेच्या लक्षामध्ये आलं की आपल्या या वनामध्ये एक साधू आहे, एक महात्मा आहे, एक ऋषी आहे. आपण त्यांची काहीतरी सेवा केली पाहिजे. मग ती शबरी माता काय करायची? मातंग ऋषी पहाटे 3 वाजता उठायचे. किती वाजता? पहाटे 3 वाजता. शबरी माता रात्री 2 वाजताच जायची आणि मातंग ऋषींचा आश्रम बाहेरून संपूर्ण स्वच्छ करायचे. त्या आश्रमाच्या परिसरामध्ये असलेला कचरा काय असेल ते संपूर्ण स्वच्छ करायची. आणि मातंग ऋषी उठण्याच्या आत शबरी माता तेथून निघून जायचे. मातंग ऋषी किती वाजता उठायचे? पहाटे 3 वाजता. उठल्याबरोबर स्नान करण्याकरता जायचे. स्नान करून आल्यानंतर सकाळी पाहायचे तर बाहेरून संपूर्ण आश्रम स्वच्छ आहे. हे फार दिवस मातंग ऋषींच्या लक्षामध्येच नाही आलं की आपला आश्रम कसं स्वच्छ होतंय. म्हणून एक दिवस मातंग ऋषींनी असं ठरवलं की आज झोपायचंच नाही. आज बघू आपला आश्रम स्वच्छ करण्याकरता कोण येतंय. परमात्मा तर आपला आश्रम स्वच्छ करण्याकरता येत नाही ना. म्हणून मातंग ऋषी त्या रात्री काही झोपले नाही आणि पर्णकुटीच्या खिडकीमध्ये जाऊन उभे राहिले, बघू लागले. बरोबर रात्री 2 वाजता शबरी माता त्या ठिकाणी आली. आश्रम स्वच्छ करू लागले. आश्रमाच्या परिसरामध्ये असलेला कचरा काय असेल तिने स्वच्छ केलं. आणि आश्रम स्वच्छ केल्यानंतर त्या पर्णकुटीच्या दरवाजाच्या उंबऱ्यावरती तिने आपलं मस्तक ठेवलं आणि शबरी माता तेथून निघाली. हे मातंग ऋषींनी बघितलं की शबरी चालली आहे. मातंग ऋषी दरवाजाजवळ आले. दरवाजा उघडला. शबरी मातेने बघितलं की मातंग ऋषी बाहेर आले आहे. आता ते मला रागवतील, मला शाप देतील, म्हणून शबरी माता तेथून पळायला लागली. मातंग ऋषी म्हणाले, शबरी थांब, घाबरू नको. थांब म्हटल्यानंतर शबरी माता त्या ठिकाणी थांबली. घाबरू नको म्हटलं तरी शबरी मातेचे पाय थरथर 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 करत होते. मातंग ऋषी चालत चालत शबरी मातेजवळ गेले. शबरी, तू किती दिवसापासून हा आश्रम स्वच्छ करते? तू घाबरू नको. मी तुला शाप देणार नाही, मी तुला रागवणार नाही. उलट तू माझी सेवा केली आहे शबरी. मी तुला एक दिव्य आशीर्वाद देतो की तुझी जी पर्णकुटी आहे त्या पर्णकुटियामध्ये या सृष्टीतील सर्वोत्तम परब्रह्म असलेला भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र तुझ्या पर्णकुटीमध्ये चालत चालत येईल. तू केलेली माझी सेवा वाया जाणार नाही. आता त्या शबरी मातेला काय माहिती हो, कोण राम, कोण परब्रह्म, याचं तिला काहीही ज्ञान नव्हतं. परंतु मातंग ऋषींसारख्या एका दिव्य महात्म्याने मला आशीर्वाद दिला की तुझ्या पर्णकुटीमध्ये या सृष्टीतील सर्वोत्तम असलेला परब्रह्म असलेला भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र तुझ्या पर्णकुटीमध्ये चालत येईल. किती आनंद झाला त्या शबरी मातेला. मग ती शबरी माता काय करायची? पहाटे मातंग ऋषींच्या आश्रमाची स्वच्छता करायची. तिने त्या वचनावरती विश्वास ठेवला बरं का गुरूंच्या. एखाद्याची जी वाणी आहे त्या वाणीचं आपण नुसतं चिंतन नाही करायचं, त्या वाणीवरती आपण काय ठेवला पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. आईची वाणी आहे, वडिलांची वाणी आहे, श्री गुरूंची वाणी आहे, संत महात्म्यांची वाणी आहे, त्या वाणीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. मातंग ऋषींनी शबरी मातेला आशीर्वाद दिला. आशीर्वाद काय दिला? की प्रभू रामचंद्र तुझ्या पर्णकुटीमध्ये चालत येतील. पण ज्या वेळेस मातंग ऋषींनी हा आशीर्वाद शबरी मातेला दिला ना, त्यावेळेस श्रीराम प्रभूंचा जन्म देखील झाला नव्हता.
त्याच्यानंतर 5000 वर्षांनी श्रीराम प्रभू जन्माला आले. किती वर्षांनी? 5000. ही शबरी मातेची कथा आहे बरं का. त्या शबरी मातेची जी पर्णकुटी होती, त्या पर्णकुटीच्या परिसरामध्ये काही बोराची झाडे होती. मग ती शबरी माता काय करायची? पहाटे बोरं तोडण्याकरता जायची, पानाचा द्रोण तयार करायची. आता ती पहाटे बोरं तोडत असल्यामुळे माझ्या रामाला ही बोरं पिकलेली आहे की कच्ची आहे हे तिला कसं कळणार हो? त्यामुळे ती शबरी माता ते बोर थोडस कुरतडून पाहिजे, थोडस चाखून पाहिजे. जे गोड असेल ते आपल्या द्रोणाच्या पात्रात टाकायचे आणि जे आंबट असेल ते फेकून द्यायचे. अशी द्रोण भरून बोर शबरी माता गोळा करायची, रस्त्यावरती जाऊन उभी राहायची, त्याचं भजन करायचे. जब मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, असं चिंतन करायचे, वाट बघायची. पण श्रीराम प्रभू येण्याकरिता प्रभू अजून जन्मालाच आले नाही, तर प्रभू येतील कसे? पण ती शबरी माता चिंतन करायची, वाट बघायची. वाट बघता बघता सायंकाळ व्हायची. तो द्रोण दुसऱ्या द्रोणामध्ये ठेवून द्यायची. घरी यायची, थोडासा स्वयंपाक करायची, थोडस जेवण करायची, विश्रांती करायची. पहाटे पुन्हा मातंग ऋषींच्या आश्रमाची स्वच्छता करायची. सकाळी पुन्हा द्रोण भरायची, पुन्हा रस्त्यावरती येऊन उभी राहायची. द्रोण भरता भरता 1000 वर्ष पूर्ण झाले. किती? 1000 द्रोण ठेवत ठेवत तो पर्वत तयार होत गेला. द्रोणागिरी हा जो पर्वत आहे ना, तो दगडांचा पर्वत नाही बरं का, तो द्रोणाचा पर्वत आहे, म्हणून त्याचं नाव द्रोणागिरी आहे. 1000 वर्ष झाले, 2000 वर्ष झाले, 4000 वर्ष झाले. द्रोण ठेवत ठेवत तो डोंगर तयार होत गेला. काय साधना असेल त्या शबरी मातेची, काय आवड असेल हो तिला त्या रामाच्या रूपाची. ती शबरी माता राम झाली. श्रीराम प्रभू येण्याकरिता प्रभू अजून जन्मालाच आले नाही, तर ते येतील कसे? पण श्रीराम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदरच ती शबरी माता राम झाली. कशाने राम झाली? ती जी हरी धरीला मनी, तिच्या मनामध्ये परमात्मा होता, मुखामध्ये परमात्म्याचं चिंतन होतं. एक दिवस पहाटे एका झाडाकडे ती बोरं तोडण्याकरता गेले. बोरं तोडत असताना तिला तिथे काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. एक वेल चमकत होता. त्या शबरी मातेच्या लक्षामध्येच नाही आलं की ही काय भानगड आहे, किती सुंदर वेल आहे, नवीन वनस्पती दिसते, रात्री प्रकाश देणारी वनस्पती आहे, माझ्या रामाला किती आवडेल. म्हणून शबरी मातेने त्या वेलीचा थोडासा शेंडा मोडला आणि आपल्या द्रोणाच्या पात्रात टाकला. आता ती साधी वेल होती का? कुठली वेल होती ती? ती संजीवनी वेल होती. आणि संजीवनी असल्यामुळे ती प्रकाश रूप होती, प्रकाशमय होती, प्रकाश देणारी ती वेल होती. शबरी मातेने त्या वेलीचा शेंडा मोडला, आपल्या द्रोणाच्या पात्रात टाकला, रस्त्यावरती जाऊन उभी राहिली आणि भजन करू लागली. ओ जब मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवण होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई मैं तो आसन पर मिटाऊंगी, मीठे मीठे बेर मैं तो हाथों से खिलाऊंगी. हे आएंगे
भजन करायची, वाट बघायची. पण त्या दिवशी काही श्रीराम प्रभू आले नाही. म्हणून शबरी मातेने तो द्रोण दुसऱ्या द्रोणामध्ये ठेवून दिला. तो द्रोण मिक्स झाला, परंतु ती संजीवनी वेल होती संजना, आणि संजीवनी असल्यामुळे ती वाढत गेली. मी थोडस पुढे जाऊन बोलतो. पुढे ज्या वेळेस लक्ष्मण प्रभूंना शक्ती लागली गेली, त्यावेळेस शबरी मातेने तोडलेली ती संजीवनी, त्याच संजीवनी वनस्पतीचा रस लक्ष्मणाला द्यावा लागला. शबरी मातेने तोडलेली ती संजीवनी द्रोणाच्या पर्वतात वाढली. तिचा नाश झाला नाही, कारण ती चिंतनातली होती. पुढे तीच संजीवनी वेल सुषेण वैद्याने लक्ष्मण प्रभूंना आणून दिली. हनुमंतरायाने तर पर्वतच उचलला. जर ती संजीवनी वेल नसती तर लक्ष्मण प्रभू जिवंत झाले असते का? नसते झाले. आणि लक्ष्मण प्रभू जर जिवंत झाले नसते तर पुढे रामचंद्र प्रभूंनी युद्ध केलं असतं का? नाही. म्हणजे रावण पराभूत झाला नसता. श्रीराम प्रभू विजयी झाले, याला कारण कोण असेल तर ती शबरी माता आहे. तिचं चिंतन आहे. तिने अजून तर रूप बघितलेलंच नाही. ती फक्त राम 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 म्हणते फक्त, बस. आणि चिंतन करता करता 5000 वर्ष पूर्ण झाले. आणि या सृष्टीतील सर्वोत्तम परब्रह्म असलेला भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण प्रभू यांचा जन्म झाला. वनवासाला निघाल्यानंतर प्रभू जाणत होते की शबरी माता माझी वाट बघते. म्हणून जंगलातून सरळ चालणारे श्रीराम प्रभू शबरी मातेच्या पर्णकुटीच्या दिशेने निघाले. हातामध्ये द्रोण घेऊन शबरी माता उभी होती. किती वर्षापासून शबरी माता द्रोण भरते? 5000 वर्षापासून शबरी माता द्रोण भरते. मुखामध्ये चिंतन आहे. आणि तेवढ्यामध्ये श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण प्रभू शबरी मातेच्या समोर जाऊन उभे राहिले. शबरी मातेने ते दिव्य तेज बघितलं, दिव्य रूप बघितलं. मातंग ऋषींनी सांगितलं होतं की या सृष्टीतील सर्वोत्तम परब्रह्म असलेला भगवान परमात्मा आहे तो. नाहीतर तिला काय माहिती कोण राम कोण परब्रह्म. परंतु मातंग ऋषींनी जे वर्णन केलं होतं त्या वर्णनाशी परिपूर्ण रूप होतं ते प्रभूंचं. तिच्या लक्षामध्ये आलं की हाच माझा प्रभू आहे, हाच माझा परमात्मा आहे. प्रभूंना येण्याकरिता तिने फुलं टाकलेली होती. रोज शबरी माता नुसती द्रोण नव्हती भरत, रोज फुलं टाकत होती. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. आणि अशा त्या फुलांवरून शबरी मातेने श्रीराम प्रभूंचा हात धरला. कोणाचा हात धरते शबरी माता? परब्रह्माचा हात धरते. कशाच्या शक्तीने? जिही हरी धरीला म्हणे. परमात्म्याचा हात धरला आणि त्या फुलांवरून परमात्म्याला चालत चालत घेऊन आतमध्ये पर्णकुटीमध्ये गेली. एका आसनावरती श्रीराम प्रभूंना बसवलं, एका आसनावरती लक्ष्मण प्रभूंना बसवलं. पाय धुते प्रभूंची, पूजा करते प्रभूंची. प्रभू जाणत होते की माझं अवतार कार्य येईपर्यंत शबरी माता चिंतन करत राहिली. किती वर्षापासून शबरी माता द्रोण भरते? 5000 वर्षापासून शबरी माता द्रोण भरते. आणि असा तो द्रोण शबरी मातेने श्रीराम प्रभूंच्या हातामध्ये दिला. श्रीराम प्रभूंनी ती बोरं खाल्ली. परंतु ती बोरं कशी होती? संपूर्ण होती की करांडलेली होती? करांडलेली. कशाने? चाकूने का कशाने? दाताने करांडलेली होती. उच्चिष्ट ती बोरे खाय भिल्लटीची. तिथे उच्चिष्टांचा संबंधच नाही ना. ती उष्टी नव्हती, कारण बोरं तोडत असताना ती राम 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 असं चिंतन करत होती. बोरं करांडत असताना सुद्धा राम 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 असं चिंतन करत होती. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तो का म्हणे भक्ती पुढे. भक्ती पुढे काहीही उच्चिष्ट नाही. उलट ते बोर पवित्र होत होत. तिने स्वीकारलेलं बोर, तिने द्रोणाच्या पात्रात टाकलेलं बोर पवित्र होत होतं. एवढंच काय, आंबट असलेलं बोर, टाकून दिलेलं बोर, ते सुद्धा पवित्र होत होतं. त्याचा सुद्धा उद्धार होत होता. इतकं तप त्या शबरी मातेचं त्या चिंतनाने तयार झालं होतं. आणि अशी ती बोरं खात असताना श्रीराम प्रभूंनी हळूच द्रोण लक्ष्मण प्रभूंपुढे सरकवला. आता लक्ष्मण प्रभूंनी ती बोरं खाल्ली नाही.
का खाल्ली नाही याचं ज्ञान श्रीराम प्रभूंना सुद्धा होतं. तर बरेचशी व्यक्ती असे सांगतात की शबरी मातेची उष्टी असल्यामुळे लक्ष्मणाने ती बोरं खाल्ली नाही. परंतु लक्ष्मण प्रभूंनी ती बोरं खाल्ली नाही याचं कारण त्यांचं 14 वर्षाचं निरहरी व्रत होतं. काहीच खायचं नाही आणि काहीच प्यायचं नाही म्हणून लक्ष्मण प्रभूंनी ती बोरं खाल्ली नाही. तरी पण श्रीराम प्रभूंना अतिशय वाईट वाटलं की शबरी मातेने तोडलेली बोरं लक्ष्मणाने खाल्ली नाही. परंतु श्रीराम प्रभूंना याचंही ज्ञान होतं की पुढे ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागणार आहे त्यावेळेस शबरी मातेने तोडलेली ती संजीवनी द्रोणाच्या पर्वतात वाढते आणि त्याच संजीवन वनस्पतीचा रस लक्ष्मणाला घ्यावं लागणार आहे याचं ज्ञान फक्त श्रीराम प्रभूंना होतं. आणि अशी ती संपूर्ण बोरं प्रभूंनी खाल्ली. त्या शबरी मातेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. एक टक परमात्म्याकडे बघत होती. प्रभू उठले, शबरी मला जायचंय, सीतेचं हरण झालेलं आहे शबरी, मला लंकेच्या मार्गाने जायचंय. त्यावेळेस श्रीराम प्रभू शबरी मातेला विचारतात, शबरी तुला लंकेचा मार्ग माहिती आहे का? कोण विचारतय? एक परब्रह्म मार्ग विचारतय. कशाच्या शक्तीने? जी हरी धरीला म्हणे त्या चिंतनाच्या शक्तीने. शबरी माता म्हणाली, प्रभू मला लंकेचा मार्ग माहिती नाही, परंतु मला एका पर्वताचा मार्ग माहिती आहे. तिथे सुग्रीवाची सेना आहे, वानर सेना आहे, फार तपस्वी वानर आहेत, फार शक्तिशाली वानर आहेत. त्या वानरांमध्ये हनुमंतराय होते याचं तिला ज्ञान नव्हतं, पण सर्वीच वानर ही शक्तिशाली होती याचं मात्र ज्ञान शबरी मातेला होतं. पूजा केलेली होती तिने परब्रह्माची. प्रभूंच्या चरणावरती तिने मस्तक ठेवलेलं होतं. ज्या वेळेस श्रीराम प्रभू पर्णकुटीच्या बाहेर जाण्यासाठी उठले त्यावेळेस श्रीराम प्रभू खाली बसले आणि या जगाच्या मालकाने त्या परब्रह्माने श्रीराम प्रभूंनी आपलं मस्तक शबरी मातेच्या चरणावरती ठेवलं. याला म्हणतात जिही हरी धरीला म्हणी दिले संसाराचे पाणी. ती शबरी माता गहीवरून गेली. तिने आपले दोन्ही हात श्रीराम प्रभूंच्या मस्तकावरती ठेवले आणि आपलं 5000 वर्षाचं तप ते पुण्य श्रीराम प्रभूंना दान दिलं. शबरी मातेचं मिळालेलं ते तप म्हणून श्रीराम प्रभू विजयी झाले बरं का. नाहीतर रावण अधिक शक्तिशाली होता. शबरी मातेने आपलं 5000 वर्षाचं तप श्रीराम प्रभूंना दान दिलं. जा प्रभू, आता तुला भीती नाही, आणि सुग्रीव सेनेच्या मार्गाकडे मार्गस्थ केलं. याला म्हणतात जी हरी धरीला म्हणी दिले संसारासी पाणी. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई गाणी वाजवा, भजन करा प्रत्येकाने. विठोबा
धरिला मणी, दिले संसाराचे पाणी. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, कोण हा भाग्याचा, ऐसी याची बोले वाचा. वाचा म्हणजे वाणी. त्या वाणीमध्येही 4 प्रकार आहेत: वाद, विवाद, संवाद आणि अनुवाद. हाची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी गोपाळ काला सेव. भगवंताचा आणि गोपाळांचा काय होता? अनुवाद होता. पर भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा काय होता? इति श्रीमद भगवत गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचा संवाद होता. आणि हा वाद जो आहे तो वाद संसारातील नाही बरं का, हा वाद अध्यात्मातला आहे. वादे वादे जायते तत्वबोधः यस्य वेदमयी वाणी. तुकोबाराय सांगतात, वाचे बोलू वेद नीती, करू संती केले ते, याला भाग्यवान म्हणतात. कोण हा भाग्याचा, ऐसी याची बोले वाचा. जनाबाई बरोबर परमात्मा बोलत होता. जनाबाई परमात्म्या बरोबर नुसती बोलत नव्हती, तर ती दळण दळत असताना परमात्म्या बरोबर ओव्या गात होते. जनाबाई पुढे म्हणायची, पांडुरंगा आमुचा पिता वो, रुक्मिणी आमुची माता वो. देव जनाबाईच्या मागे म्हणायचा, पांडुरंगा आमुचा पिता वो, रुक्मिणी आमुची माता वो. आता रुक्मिणी त्याची माता होती का हो? नाही. पण ऐसा भक्तीसी बोलला, याचाच अर्थ कोण हा भाग्याचा, ऐसी याची बोले वाचा. आणि अशा पुण्यवान महात्म्यांची भेटी, त्यांचं दर्शन, त्यांचा संग, हीच आपल्या संसाराची सफलता आहे. अभंगाचं शेवटचं चरण. हरी तुका मने त्याच भेटी, तुका मने त्याच भेटी. तुका म्हणे त्याचे भेटी, हा तुका म्हणे त्याचे भेटी. तुका मने त्याच भेटी, तुका मने त्याच भेटी. तुका म्हणे त्याचे भेटी, तुका म्हणे त्याचे भेटी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. जी हरी धरिला मणी, जी हरी धरिला मणी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. जी हरी धरिला मणी, जी हरी धरिला मणी. होतिले संसाराची पाणी राम, होतिले संसाराची पाणी. जी हरी धरिला मणी, जी हरी धरिला मणी. हे संसाराचं पाणी, हे दिले संसाराचे पाणी. जी हरी धरिला मणी, जी हरी धरिला मणी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे त्याचे भेटी, होय संसाराची तुटी. पूर्व पुण्याईने जर आपल्याला त्या महात्म्यांची भेटी झाली तर आपला संसार सफल होतो. पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथ. जीवनामध्ये प्रारब्ध, प्रयत्न आणि संग या 3 गोष्टी आहेत. यामध्ये ही प्रारब्ध आणि प्रयत्नापेक्षाही
संघ अतिशय महत्वाचा आहे. उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. सतसंगत्वे निसंगत्वे, निसंगत्वे निर्मोह तत्वे, निर्मोह तत्वे निश्चल तत्वे, निश्चल तत्वे मोक्षत्वम. सतसंगत्वे निसंगत्वे म्हणजे सतसंगामध्ये वृत्ती ही निसंग होते आणि वृत्ती निसंग झाली की निसंगत्वे निर्मोह तत्वे. आपली वृत्ती निसंग झाली की आपला मोह नाहीसा होतो आणि मोह नाहीसा झाल्यामुळे निर्मोह तत्वे निश्चल तत्वे. मोह नाहीसा झाला की आपली अवस्था ही निश्चल होते, शांत होते आणि अवस्था ही निश्चल झाली की निश्चल तत्वे मोक्षत्वम, सरळ मोक्ष प्राप्त होतो. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे आणि यामुळे जीवनात प्रारब्ध प्रयत्नापेक्षाही संघ अतिशय महत्वाचा आहे. 3च उदाहरण तुम्हाला सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतोय. पहिलं उदाहरण, या सृष्टीमध्ये सर्वोत्तम बलवत्तर प्रारब्ध घेऊन जन्माला एक राजा आला. त्या राजाचं नाव जडभरत राजा. त्याच्या नावावरूनच भरतखंड हे नाव पडलं. भरत या नावावरूनच आपल्या देशाचं भारत हे नाव पडलं. त्या जडभरत राजाचं प्रारब्ध इतकं बलवत्तर होतं की 12ही महिने त्याच्या राज्यामध्ये पाऊस पडत होता. 12ही महिने त्याच्या राज्यातील वृक्ष फळं आणि फुलं देत होते. त्याच्या राज्यामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या कुलस्त्रिया होत्या. त्याच्या राज्यामध्ये जी मुलं होती ती सुपुत्र होती. 18 भार वनस्पती, फळे फुले उडती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती इतका बलवत्तर प्रारब्ध असलेला जडभरत राजा. प्रारब्धाबरोबर त्याचे प्रयत्नही कसे होते, बलवत्तर होते. पण एक दिवस या सर्वस्वाचा त्याग करून साधनेसाठी कायमचा वनामध्ये निघून गेला आणि त्या स्थानी त्याला एका हरणाचा संग लागला. त्या जडभरत राजाचं प्रारब्ध कसं होतं, बलवत्तर होतं. त्याचे प्रयत्नही बलवत्तर होते. पण संग कोणाचा लाभला, हरणाचा लाभला. परिणाम जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आता दुसरं उदाहरण बघा. रावणाचं प्रारब्ध किती बलवत्तर होतं. या सृष्टीमध्ये तुकोबारायांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये दोघांच्या संपत्तीचं चिंतन केलेलं आहे. एक जडभरत राजा आणि दुसरा रावण. रावणाची संपत्ती एवढी होती की तुकोबाराय त्याचं चिंतन करतायत. कोटी घरे जेथ काशे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरे ज्याची सोन्याची होती, ज्याला 80,000 पत्न्या होत्या, त्या रावणाचं प्रारब्ध किती बलवत्तर होतं. प्रारब्धाबरोबर त्याचे प्रयत्न कमी होते का हो? नाही. त्याला आकाशाला काय लावायची होती, शिडी लावायची होती. समुद्राचं पाणी कसं करायचं होतं, गोड करायचं होतं. सुवर्णांच्या घरांना काय आणायचा होता, सुगंध आणायचा होता. म्हणजे त्या रावणाचं प्रारब्ध बलवत्तर होतं. प्रारब्धाबरोबर त्याचे प्रियतर शास्त्री खिडले झुंगेकर श्री गुरूंनी जो प्रसाद दिला तो तुमच्या पुढे ठेवला. जाता जाता फक्त महत्वाची संतांची काही वचनं तुम्हाला सांगून जातो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. शुद्ध अंतकरणाने परमार्थ करा. त्या परमात्म्याची सेवा करा, त्याचं भजन करा. देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. कशा करता दिला, त्याचं भजन करण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. इतका सुंदर नरदेह परमात्म्याने आपल्याला दिलाय. त्या परमात्म्याचे आपल्यावरती किती उपकार आहेत. एक 70 वर्षाचे म्हातारे बाबा होते. बाबांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. बाबा ऍडमिट झाले. 3 दिवस बाबांवरती उपचार सुरू होते. किती दिवस, 3 दिवस. 3 दिवसानंतर बाबांना शुद्ध आली. बाबा बरे झाले आणि डॉक्टर साहेब हातामध्ये बिल घेऊन आले. 3 दिवसांचं बिल होतं सज्जनाओ 8 लाख रुपये. किती, 8 लाख रुपये. बाबांनी ते बिल बघितलं. बाबा डसा डसा रडायला लागले. त्यावर डॉक्टर साहेब म्हणाले, अहो बाबा रडता का, तुमच्याकडे पैसे नसतील, 1 लाख रुपये कमी द्या, 7च लाख रुपये द्या,
परंतु तुम्ही रडू नका. त्यावर त्या बाबांनी फार सुंदर उत्तर दिलं. बाबा म्हणाले, डॉक्टर साहेब, तुमचं बिल बघून मी रडत नाही. माझी रस्त्याच्या कडेला 50 एकर जमीन आहे. मी तुम्हाला 8 काय, मी तुम्हाला 15 लाख रुपये देईल. परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्ही 3 दिवस माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल 8 लाख रुपये केलं. तुम्ही 3 दिवस माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल 8 लाख रुपये केलं. माझ्या भगवंताने उभा आयुष्य 70 वर्ष माझं हृदय सांभाळलं, परंतु अजून काही बिलाची पावती दिली नाही. हे भगवंताचे आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. आणि त्या भगवंताच्या उपकारातून, त्याच्या ऋणातून जर उतराई व्हायचं असेल तर त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. साधू संतांनीही आपल्याला भक्ती कशी करावी, परमार्थ कसा करावा याची शिकवण दिली. आणि त्यासाठी अनेक ग्रंथ आपल्याला निर्माण करून दिले. साधू संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या परमार्थाच्या वाटेवरती आपण चाललं पाहिजे. त्या साधू संतांची सेवा करा, देवाचं भजन करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा सर्व गुणीजनांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या सेवेसाठी उपस्थित आपल्याच भागातील एक अभ्यासू कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे विणा घेऊन ज्यांनी सेवा दिली ते गुरुस्थानी असलेले श्री हरिभक्तीपरायण पाटील महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझे वडील आहे, तुषार दादा आहे, मुकेश दादा आहे, कार्तिक दादा आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, नात्याने ते माझे दाजे आहेत. हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज पौळ, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी आहे, दोन्ही मृदुंगाचार्य आहे. आणि तुम्ही देवमान्य श्रोतृवर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्री गुरु घेतो ज्यांची सिस्टीम आहे, नाव सोमनाथ हिंगोले, अतिशय सुंदर सिस्टीम आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माझ्या लक्षात राहिलं नाही, ते नाराज होतील, बरं झालं महाराजांनी मला सांगितलं. तुमचेही धन्यवाद देतो. झालेली सेवा ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन श्री गुरु भाऊ महाराज यांच्या चरणावरती समर्पित करतो. माझ्या श्री गुरूंच्या चरणावरती समर्पित करतो. आई वडिलांच्या चरणावरती समर्पित, तुम्हा श्रोत्यांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोलिले जय पुरे वेळी वापुडे करा क्षमा करा धर्म महाराज गणेश. हा नाही